हो हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. अतिक्रमणामध्ये काढलेल्या दुकानदारांचं पुनर्वसन करावं. तसेच जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत व्यापारी बांधवांना 5 फुटाची जागा पोट भरण्यासाठी द्यावी. या मागणीसाठी सुभाष दादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीनं मेन रोड गांधी पुतळा या ठिकाणी बुधवारी 12 फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू ठेवलं गेलंय. नगर परिषदेनं व्यापारी लोकांची दखल न घेतल्यास उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल, असाही इशारा सुभाष त्रिभुवन यांनी दिलाय. श्रीरामपूर शहरामध्ये अतिक्रमण काढून या ठिकाणचे व्यापारी देशोधडीला लावल्यामुळं त्यांचं पुनर्वसन करावं. त्याच पद्धतीने त्यांना तात्पुरत्या स्वरूपात 5 फुटाची जागा पोट भरण्यासाठी द्यावी, या मागणीसाठी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीनं आम्ही गेली 7 दिवसापासून या ठिकाणी धरणे आंदोलन केले आहे. पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं प्रशासन आलं नाही. त्याचबरोबर या ठिकाणचे आमदार खासदार यांनी देखील या ठिकाणी हजेरी लावली नाही. तरी या ठिकाणी आम्ही ज्या आंदोलनाला बसलो आहे तर कोणी दखल न घेतल्यामुळे आम्ही या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत. परवा दिवशी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब शिर्डीला आले होते. आम्ही त्या ठिकाणी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने त्यांना निवेदन दिलं. तर त्यांनी आठवले साहेबांनी लगेच या ठिकाणचे जे शिव होते त्यांना लगेच फोन लावून या लोकांचं पुनर्वसन तातडीनं करावं. त्याच पद्धतीने जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत यांना 5 फुटाची जागा त्वरित देण्यात यावी असे आठवले साहेबांनी त्यांना आदेश दिलेला आहे. तर बघूया आता प्रशासन किती लवकर दखल घेतं का नाही. आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलनाच्या स्वरूप करणार आहोत, याची प्रशासनानं दखल घ्या. अतिक्रमण जे काढलं आहे जे थांबलं आहे तर नगरपालिकेला तर्फे एक विनंती करतो मी, व हे थांबलं कशा करताय. फक्त 2च रोडवर अतिक्रमण काढायला नगरपालिकेला परवानगी होती का बाकीचं का थांबलं आहे त्याचा खुलासा करावा. वेळोवेळी बाकीच्या गावागावी जो अतिक्रमण निघू राहिलं ते अतिक्रमण पेपर आउट होऊ राहिलं. इथं तसा कोणताही प्रकार होऊ नाही राहिला. पण ठराविक लोकांचंच अतिक्रमण काढायची मोहीम होती का श्रीरामपुरात. अतिक्रमण काढलंच नाही पाहिजे, याच्यात दुमत नाही. आमचं व्यापाऱ्यांचं बी म्हणणं आहे अतिक्रमण काढलं पाहिजे. परंतु श्रीरामपूर नगरपालिकेने अतिशय प्रशासनाने अतिशय अन्यायकारक अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतलेली. त्यांनी सांगितलं की वरचा आदेश आहे, कोर्टाचा आदेश आहे. आम्हाला मान्य, आम्ही बी सुशिक्षित आहे, समाजात काम करतो, समाजात वावरतो. अतिक्रमण काढण्याचा आमचा दुमत नाही. परंतु श्रीरामपूर शहराच्या नगरपालिकेने एकदम अन्यायकारक अतिक्रमण काढलेलं आहे आणि ठराविक रोडचं ठराविक ठिकाणचं अतिक्रमण काढलेलं आहे. शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण काढून राहिले, परंतु शहरातली बाजारपेठ उद्ध्वस्त होईल असं कोणत्याही तालुक्याचं अतिक्रमण काढलेलं नाही आहे. आज तुम्ही प्रेसवर अनेक ठिकाणी जातायत बघतायत. आम्ही काल कोपरगावला पण बघितलं. शहरातलं तिने बाजारपेठेतलं अतिक्रमण 25 फूट, 30 फूट, 35 फूट एवढंच अतिक्रमण काढलेलं आहे. आज नगरपालिकेने कोणत्याही प्रकारचा डेव्हलपमेंट प्लॅन नसताना फक्त डेव्हलपमेंट प्लॅनचा बडगा उगारून 50-50, 55 फूट, 60 फूटची मर्यादा करून शहराचं आज व्यापाराचं उद्ध्वस्त करून टाकलं आणि शहराचं भविष्याचं कोणत्याही प्रकारचा प्लॅनिंग त्यांनी आखलेला नाही. जर असं करायचं होतं ते सगळ्या गोरगरीब मध्यमवर्गीय लोकांना तिने उद्ध्वस्त करायला नव्हतं पाहिजे. शहरातल्या ठराविक लोकांच्या तक्रारीमुळे शहराला तिने उजाड करून टाकलेलं आहे. आज जे लोक व्यापारी या आंदोलन बसले सर्व मध्यमवर्गीय व्यापारी की ज्यांच्या 30 लाख, 40 लाख, 50 लाख घेण्यासारखी परिस्थिती नाही आहे. परंतु या शहरामध्ये अनेक लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. शहरामध्ये व्यापारी संघटनेचे गौतमदादा उपाध्याय असतील, सुभाषदादा त्रिभुवन असतील, शहरातल्या जाणकार लोकांनी पहिल्यापासून या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांसंघ आम्हाला साथ दिली आणि आज आम्हाला थोडा दिला आहे. तरी आज आमची जेवण्याची परिस्थिती नाही. आज अतिशय भयानक परिस्थिती आज श्रीरामपूर शहरामध्ये आलेली आहे की या शहराची जबाबदारी घेण्यासारखं पालकत्व स्वीकारायला असं कुणी यायला तयार नाही. प्रत्येकजण येतो, सांगतो, बोलतो, करतो एवढंच. सरकार म्हणतं यांचं पुनर्वसन करा, सरकारी जागेत करा. आज ज्या लोकांना विस्थापित केलं, ज्या लोकांना काढून टाकलं त्याच्या मागे सरकारी जागा आहे.
ती जागा सरकारीच आहे. आणि अतिशय तुम्हाला एक मी प्रांजळपणे सांगतो आणि एकदम मुद्द्याची गोष्ट सांगतो साहेब, हे आमचं श्रीरामपूर शहर आहे ना, हे गावाला गाव पण देणारं गाव नाही आहे, हे 4 रस्त्याला गाव पण देणारं गाव आहे. या शहराला पालिका निर्माण झाली या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांमुळं. या आमच्या गावाला गाव पण आलं ह्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांमुळं. या टपऱ्यामुळं ह्या गावाला गाव पण आलं. आणि ह्या टपऱ्यामुळं जे शहर जे वसलेलं आहे, जे मोठे मोठे इमारती झाले, जे मोठे मोठे इंजिनियर लोक तयार झाले, जे बिल्डर लोक तयार झाले, ते आमच्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांच्या धंद्यामुळे निर्माण झाले. आज पालिकेने आमच्याकडून 50-50, 60-60 वर्षाचा 10 रुपये, 5 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 जो कर असेल तो वसूल केला वेळोवेळी. आम्हाला काय त्यांनी फुकट नाही ठेवलं. त्यांनी आमच्याकडून वेळोवेळी आमच्याकडून कर घेतले, आम्हाला लाईटी दिल्या, आम्हाला नळं दिले, आम्हाला त्यांनी सुखसुविधा दिल्या. आम्ही बी त्यांना सहकार्य करत गेलो. अनावून आमच्याकडून काही अतिक्रमण झालं असेल, त्यांनी ते आम्हाला काढायला सांगितलं, ते आम्ही काढलं. पण इतकं खरडून 50 फूट, 55 फूट, 60 फूट ही मर्यादा काढून छोट्या छोट्या व्यापाऱ्याला उद्ध्वस्त करायला नव्हतं पाहिजे. त्यांनी आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आम्हाला तुमचं नियोजन फार मोठं आहे, चांगलं आहे, आम्ही सहमत आहे की तुम्ही म्हणता की आम्ही तुम्हाला पुनर्वसन करू. ठीक आहे, मान्य आहे, तुमचं आभारी. परंतु जे पुनर्वसन करूच तर आम्हाला आहे त्या ठिकाणी 5-5, 10-10 फुटाची जागा आम्हाला रोजचं पोट भरण्यासाठी तुम्ही द्या. आणि आमचं जे तुम्ही निर्माण करणारे पुनर्वसन, तुमचा आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि आमच्याकडून लिहून घ्या की अतिक्रमणाला आम्ही परत शहरात थारा देणार नाही, आम्ही त्या अतिक्रमणावर बसणार नाही आणि आमची व्यवस्था करा तुम्ही. परंतु हे करताना आमच्या पोटावर हा अन्याय नका करू की तुम्हाला 5 फुटची जागा देणार नाही आणि रस्ता डेव्हलपमेंट करायचं, शहर विकसित करायचं या नावाखाली आम्हाला शहर उजाड करू नका. आमच्या व्यापाऱ्याला तुम्ही देशोधडीला लावू नका. आमचं चांगलं श्रीरामपूर शहर हे एकदम उजाड होऊन जाईल 2-5 वर्षात. तर सगळ्यांना प्रशासनाला विनंती आहे, सर्व नेत्या लोकांना विनंती आहे, त्या व्यापाऱ्यांकडे बघा, या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांकडे बघा. मोठ्याकडे कुणी बी लक्ष देतं, मोठ्याला कुणी बी सहकार्य करील, पण छोट्या व्यापाऱ्याला, छोट्या टपरी धारकांना वाचवा म्हणजे सगळं गाव वाचवल एवढी विनंती करून प्रशासनाला पुन्हा सांगतो की छोट्याशा लोकांकडे बघू नका, छोट्या छोट्या व्यापाऱ्यांकडे बघा, यांचं पुनर्वसन करा. पुनर्वसन करताना तुम्हाला सगळं सहकार्य होईल. परंतु ज्या जागेतून आम्हाला उठवलं तुम्ही, तिथं आम्हाला धंदा करण्यासाठी, आमची रोजीरोटी चालण्यासाठी, आमचा परपंच चालण्यासाठी, आमचं पोट भरण्यासाठी एक 5 फुटाच्या आम्हाला धंद्यासाठी जागा द्या. हीच तुम्हाला कळकळीची सगळ्यांना विनंती आहे. आणि हेच आम्हाला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं, हे माझं कळकळीचं बोलून मी प्रशासनापर्यंत पाठवा अशी मी तुम्हाला विनंती करतो. तुम्ही मोठ्या चॅनलवाले आले, तुम्ही आमची बाईट घेतली, तुम्ही आमचं चॅनल दाखवणारे, सगळ्यात पहिले तुमचं बी आभारी. अन्यथा काही चॅनलवाले, मीडियावाले हे लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. परंतु काही ठिकाणी इतका श्वासमोकळा घेतला, अहो जिथं श्वासच दाबलेला नव्हता तर तिथं कोणता श्वासमोकळा घेणारे शहर. आज आमच्या गावाची परिस्थितीच तशी आहे, आमच्या गावाची रूपरेषा तशी आहे. म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो, एक अन्यायकारक कोणत्या ठिकाणी कारवाई न करता या सगळ्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला, सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य करा, मदत करा. आणि आमच्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांचं आहे तिथे 5 फुटाची धंद्यासाठी जागा द्यावी आणि आमच्याकडून लिहून घ्यावा. तुम्ही आमचं पुनर्वसन करा, आम्हाला बिल्डिंगमध्ये टाका, आम्हाला मोठी भारी गाडी द्या. पण ते करण्यासाठी आम्हाला आज उजाड नका करू, आज आमच्या रोजीरोटीवर पाय नका देऊ, आमच्या पोटावर पाय देऊन उभा नका राहू या ठराविक लोकांसाठी. तर मी तुम्हाला तुमच्यासाठी सर्वांसाठी मी एकच मागणी करतो की आम्हाला या ठिकाणी 5 फुटाची जागा द्या आणि आमचं एक पुनर्वसन होईपर्यंत आमच्याकडून भले लिहून द्या तुम्ही. त्या आम्ही शहरामध्ये अतिशय सुंदर शहर करू, तिथं कुणाचं अतिक्रमण राहणार नाही. आम्ही बी त्या गोष्टीची सहमत आहे. यावेळी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, तालुकाध्यक्ष लखन भगत, शिवसेनेचे थोरे, आम आदमी पार्टीचे तिलक डोंगरवाल, मल्लू शिंदे, राष्ट्रवादीचे अनिल भनगडे आणि व्यापारी मोठ्या संख्येनं हजर होते. पांडुरंग खर्डे, सी न्यूज मराठी, श्रीरामपूर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.